Good evening, everyone. Before we start, I would like to introduce myself. My name is Utkarsha Patil. I have completed my MSc B.Ed from Pune University and currently I'm working as assistant manager at Axis Bank Head Office Airoli. So, आजपासनं मी तुमचा अंकगणित हा टॉपिक घेणार आहे. काल सरांनी सिलॅबस वगैरे सगळं तुम्हाला इंट्रोड्यूस करूनच दिलेलं आहे. तर आपण टॉपिक वाईज एक एक टॉपिक क्लिअर करत जाऊ आणि जास्तीत जास्त उदाहरणं मी तुम्हाला सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेल. टेटचे काही क्वेश्चन पेपर मी बघितलेत आणि त्यामध्ये जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आलेले आहेत अंकगणित या विषयावर, तर ते देखील आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. एक टॉपिक वाईज प्रश्नपत्रिकेत आलेले एक्झाम्पल देखील मी सॉल्व्ह करून घेईल. तर आजपासून आजचा पहिला टॉपिक संख्या ज्ञान हा मी स्टार्ट करते. जर कोणाला काही समजलं नसेल किंवा काही अडचण असेल तर प्लीज चॅट बॉक्समध्ये मला कळवा, म्हणजे मी तो टॉपिक रिपीट करेल. ठीक आहे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? संख्या ज्ञानामध्ये सगळ्यात पहिले संख्येचा टॉपिक जो आहे तो आहे नैसर्गिक संख्या. ओके. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, की आपण निसर्गतः ज्या दैनंदिन जीवनामध्ये संख्येचा वापर करतो, ठीक आहे, काही गोष्टी मोजण्यासाठी किंवा काही मेजरमेंट करण्यासाठी, तर त्या ज्या संख्या असतात त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. मग त्या कोणत्या येतील? 1, 2, 3, 4 ह्या अप टू इन्फिनिटी पर्यंतच्या ज्या संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग एखादी दैनंदिन जीवनात आपण वस्तू मेजर करतो त्यावेळेला आपण ऋण संख्यांचा वापर नाही करत. ज्यावेळेला आपण कोणाकडनं वस्तू घेतो तर आपण असं नाही म्हणत की माझी किंमत -20 झाली आहे किंवा -50 झाली आहे. तर आपण ती नेहमी पॉझिटिव्ह याच्यामध्ये मोजतो, म्हणजे धन संख्या ज्या सगळ्या असतात त्या नैसर्गिक संख्येमध्ये त्यांचा समावेश होतो. तर सगळ्यात नैसर्गिक संख्यांची जी बेरीज असते ती नैसर्गिक संख्याच येते. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांचा जो गुणाकार असतो तो देखील नैसर्गिक संख्या येतो. त्याच्यानंतर सर्वात लहान नैसर्गिक संख्या जी असते ती आहे 1. नैसर्गिक संख्येमध्ये आपण शून्याचा वापर नाही करत. ठीक आहे. इथपर्यंत नैसर्गिक संख्या.
आज मी पहिल्यांदाच पेन टॅब हा यूज करणार आहे, त्याच्यामुळे काही चूक झाली तर प्लीज कळवा मला तसं. आणि 2-3 दिवस फक्त कॉपरेट करा. नंतरचा जो संख्या प्रकार आहे तो आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? होल नंबर. ठीक आहे. ज्या नैसर्गिक संख्या असतात त्याच्यात शून्य इन्क्लूड केला तर आपल्याला ज्या संख्या मिळतात त्यांना आपण पूर्ण संख्या असे म्हणतो. म्हणजेच 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी या ज्या संख्या असतात त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. जी सर्वात लहान पूर्ण संख्या आहे ती असते 0 आणि सगळ्यात मोठी पूर्ण संख्या जी आहे ती सांगता येत नाही, ती अनंत आहे. ठीक आहे. कळतं इथपर्यंत सगळ्यांना? ओके. नंतरचा जो संख्या प्रकार आहे तो आहे पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय? की धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य संख्या ह्या सगळ्या ज्या ह्या तिघ संख्या जिथे इन्क्लूड होतात त्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. आपल्याला नंबर लाईन माहितीच आहे, संख्या रेषा. संख्या रेषेचा मध्य पॉइंट काय असतो? 0. आणि त्याच्या उजवीकडे धनसंख्या लिहितो आपण अप टू इन्फिनिटी पर्यंत आणि त्याच्या डावीकडे ऋण संख्या लिहितो आपण. बरोबर? अप टू इन्फिनिटी पर्यंत. आणि ही जी पूर्ण संख्या लाईन आहे, ठीक आहे, जी नंबर लाईन आहे तिलाच त्याच्यावरच्या जितक्या पण संख्या असतात त्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो, ज्याला इंटिजर्स असे म्हणतात. आयने डिनोट करतात. कधी कधी प्रश्नपत्रिकेत फक्त आय विचार दिलेला असतो, तर त्यावेळेला कन्फ्यूज व्हायचं नाही. आय म्हणजे इंटिजर्स विचारलेलं असतं. त्याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे परिमेय संख्या. ठीक आहे. परिमेय संख्या म्हणजे काय? की रॅशनल्स नंबर. ज्या संख्या पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये येतात आणि पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये ज्या संख्या येतात परंतु क्यू जो असतो तो शून्य नको, म्हणजे अंश अपॉन अंश भागिले छेद या फॉर्ममध्ये जो संख्या येतो तिला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. परंतु ही जी क्यूची व्हॅल्यू आहे ती शून्य नसायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या परिमेय संख्येचे 3 प्रकार पडतात. सगळ्यात पहिले जी आहे ती साधी परिमेय संख्या होते. तर साधी परिमेय संख्या म्हणजे काय? की आपण कुठली पण एखादा नंबर कुठली पण एक संख्या लिहिली तर त्याचं उत्तर हे पूर्ण संख्या मिळते आपल्याला. 5ने आता 15ला भाग दिला तर आपल्याला उत्तर काय मिळतं? 3. 3 ही पूर्ण संख्या मिळते, म्हणजे ती झाली साधी परिमेय संख्या. किंवा 1/1 घेतला तरी देखील आपल्याला ही पूर्ण संख्या मिळते. तर 0/1 जरी घेतलं इक्वल्स टू 0, म्हणजे 0 देखील ही साधी परिमेय संख्या होते. मग याचा दुसरा दुसरा प्रकार आहे दशांश परिमेय संख्या. तर दशांश परिमेय संख्या म्हणजे काय? की एखादा दशांश चिन्ह असेल आणि त्याच्यानंतर ज्या संख्या होतात त्या जर रिपीट होत असतील. ठीक आहे. आता ही 3 आहे, ही प्रत्येक ठिकाणी रिपीट होत जाते, मग यांना काय म्हणतात? दशांश परिमेय संख्या. उदाहरणार्थ 0.34 34 34. तर
34 ही संख्या काय रिपीट होत जाते. त्याला आपण डोक्यावर आडवी रेषा देऊन देखील डिनोट करतो दशांश संख्यांना. तर हे हा झाला दुसरा प्रकार परिमेय संख्येचा, दशांश परिमेय संख्या. आणि तिसरा प्रकार होतो करनिष्ठ परिमेय संख्या. तर कर्निष्ठ परिमेय संख्या म्हणजे काय, की आपण करणीमध्ये एखादी संख्या लिहिली तर ज्या करणीच्या संख्येचं उत्तर आहे ते पूर्णांक संख्या मिळत असेल तर त्याला कर्निष्ठ परिमेय संख्या असे म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण वर्गमुळात घेतलं 16, तर वर्गमुळात 16चं उत्तर काय येतं 4. वर्गमुळात आपण 25 घेतला तर त्याचं उत्तर मिळतं 5. वर्गमुळात 9 घेतलं उत्तर मिळतं 3. म्हणून हे जे सगळ्या संख्या आहेत वर्गमुळात 16, वर्गमुळात 25 या सगळ्या कर्निष्ठ परिमेय संख्या होतात. पण रूट 2 असेल, वर्गमुळात 3 असेल किंवा वर्गमुळात 2 असेल तर ह्या परिमेय संख्या होत नाही. कारण याची व्हॅल्यू निघते परंतु ती व्हॅल्यू जी आहे ती दशांश चिन्हानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे ती रिपीट होत नाही. म्हणजे त्याचा जो गट आहे तो रिपीट होत नाही. म्हणून हा जो आहे तो परिमेय संख्या होत नाही. ठीक आहे, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? माऊसचा थोडा प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. नंतरचा संख्या जो प्रकार आहे तो आहे अपरिमेय संख्या. ठीक आहे. अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या या दोघे सारख्याच आहे परंतु फरक एवढा आहे की याचं जे दशांश रूप असतं ते अखंड असतं, आवर्ती नसतं. ठीक आहे, इकडे आपले लिहिलेलं आहे ज्याचं दशांश रूप जे अखंड असतं परंतु आवर्ती नसतं. आता उदाहरणार्थ 0.012254 हे. आता ह्याच्यामध्ये कुठलाच गट रिपीट झालेला नाहीये. ह्याच्यामध्ये कुठला गट रिपीट झालेला दिसत नाही आपल्याला. म्हणजेच काय की ते आवर्ती नाहीये. ह्या ज्या संख्या आहेत त्या आवर्ती नाहीये. म्हणूनच त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. त्याच्यानंतर पूर्ण वर्ग नसणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांची वर्गमूळ अपरिमेय संख्या असतात. आता हे जे वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 10 आहे ह्याचे व्हॅल्यू निघतात परंतु त्याच्यासाठी आपल्याला लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागतो. डायरेक्टली आपण सांगू नाही शकत की याची व्हॅल्यू काय. त्याच्यामुळे त्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. आता पाय देखील ही एक अपरिमेय संख्या आहे कारण पायची व्हॅल्यू 3.156 अशी काहीतरी आहे. 3.15 अशी. म्हणजेच पाय देखील अपरिमेय संख्या आहे. त्याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे समसंख्या. ठीक आहे. समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ
12 घेतला, 18, 234 असे रँडमली कुठलेही आपण संख्या घेतल्या तर ज्याच्या एकक स्थानी 2 येतोय, 8 येतोय, याच्या एकच स्थानी 4 येतोय, म्हणजेच याच्यापैकीच हे अंक आहेत, म्हणजेच ह्या समसंख्या होतात. आता समसंख्येचं कुठल्याही दोन क्रमवार समसंख्या असतील त्यांच्यातला जो डिफरन्स येतो म्हणजे त्यांच्यातला जो फरक असतो दोन संख्येच्या क्रमवार समसंख्येच्या तो कधी पण 2 असतो. ठीक आहे. समजा आपण आता समसंख्या घेतली 6, त्याच्यानंतरची क्रमवार समसंख्या कुठली आहे 8, मग ह्या दोघांमधला डिफरन्स काय येतो 2. कुठलाही 16 आणि नंतरचे येते 18, या दोघांचा फरक असतो 2. ठीक आहे. म्हणजे कुठलीही जी क्रमवार समसंख्या असते त्यांच्यातला फरक हा नेहमी 2 असतो. त्याच्यानंतर समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ह्या ज्या क्रिया आहेत त्या देखील समसंख्याच येतात. ठीक आहे. म्हणजे 2 अधिक 4 केलं तर 6 मिळतं, 6 मायनस 2 केलं 4 मिळतं, 6 इंटू 2 केलं 12 मिळतं, 6 भागिले 2 केलं भागाकार सॉरी भागाकार नाहीये, फक्त बेरीज वजाबाकी फक्त बेरीज आणि वजाबाकीच ही समसंख्या येते. ठीक आहे. समसंख्या समजल्या सगळ्यांना. त्याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय की ऑड नंबर. मग ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 335 घेतलं, 249 घेतलं, 17, 18, 37 कुठले पण आपण रँडमली संख्या घेतल्या. ठीक आहे. याच्या ज्या एकक स्थानी आहेत ते देखील ह्या अंकांपैकीच एक आहे, म्हणून ह्या संख्या होतात विषम संख्या. तर दोन क्रमवार विषम संख्यांमधला फरक हा 2 असतो. ठीक आहे. दोन क्रमवार विषम संख्यांचा फरक 2 असतो. आता समजा 5 घेतलं, नंतर ती त्याची विषम संख्या येते 7, या दोघांचा फरक काय असतो 2. समजा 9 घेतला, त्याच्यानंतरची विषम संख्या येते 11, दोघांचा फरक 2 असतो. म्हणजेच दोन क्रमवार विषम संख्येचा जो फरक असतो तो 2 असतो. त्याच्यानंतर कुठल्याही दोन विषम संख्या घेतल्या आपण तर त्यांची बेरीज आणि वजाबाकी ही असते समसंख्या येते. कुठल्या पण दोन विषम संख्या घेतल्या, समजा 3 आणि 5 घेतलं आपण, तर दोघांची बेरीज काय येते 8 येते. त्याच्यानंतर 9 आणि 7 घेतलं तर त्यांची वजाबाकी काय येते 2 येते. मग
8, 2 ह्या संख्या काय आहेत? समसंख्या आहेत. म्हणजेच विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी केली तर आपल्याला समसंख्याच मिळते. त्याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे तो आहे संयुक्त संख्या. मग संयुक्त संख्या आणि मूळ संख्या. ओके. त्याच्यानंतरचा संयुक्त आणि मूळ संख्या आपण दोघं बघणार आहे. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला त्या संख्येने व एकानेच भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच काय? समजा आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंतचे अंक घेतले. एक हा मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाहीये. त्याच्यानंतर कुठली संख्या आहे? 2. मग दोनाला कशा कशाने भाग जातो? दोनाला एकाने जातो आणि दोनाने जातो. त्याच्यानंतर तीनाला एकाने जातो, तीनाने जातो. त्याच्यानंतर चाराला एकाने जातो, दोनाने जातो आणि चाराने जातो. पाचाला एकाने आणि पाचाने. सहाला एकाने जातो, दोनाने जातो, तीनाने जातो आणि सहाने जातो. साताला एकाने आणि साताने. आठाला एक, दोन, त्याच्यानंतर चाराने जातो, त्याच्यानंतर आठाने जातो. नऊला काय कशाने जातो? एकाने, तीनाने आणि नवाने. दहाला जातो एक, दोन, पाच आणि 10 स्वतः. आता ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला काय ऑब्झर्व झालं बरं? 2 हा 3 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, त्याच्यानंतर 7 आहे. ह्या अशा संख्या आहेत की यांना फक्त एक आणि ती संख्या स्वतः यांनीच भाग जातोय. दिसतंय? एक आणि ती संख्या स्वतः म्हणजे याचे कुठलेही दुसरे विभाजक नाहीये. ते स्वतःच आणि एक ही एक एवढाच विभाजक आहेत त्यांना. म्हणून ह्या संख्यांना काय म्हणतो आपण? मूळ संख्या असे म्हणतो. ठीक आहे? मूळ संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर आता 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहे? असा प्रश्न खूप वेळेला विचारला जातो. तर 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25. ठीक आहे. त्या 25 संख्या कोणत्या आहेत? ह्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ठीक आहे. ह्या 1 ते 100 मधल्या मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर असं देखील विचारतात की एकमेव सममूळ संख्या कोणती आहे? तर एकमेव सममूळ संख्या आहे 2. त्याच्यानंतर 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या 15. हे फक्त काउंट विचारतात खूप वेळेला एक्झाममध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला सांगून दिलं. याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त संख्या. आता आपण ह्या वरचा एक टेबल बघितला. ह्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला मूळ संख्या मिळाल्या 1 ते 10 मध्ये आपण मूळ संख्या कोणत्या कोणत्या कशा येतात ते बघितलं. मग संयुक्त संख्या म्हणजे काय? एक आणि मूळ संख्या ह्या संख्या सोडल्या तर उरलेल्या ज्या पण संख्या असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजेच आता इथे हा 4 आहे, ज्या हा 4 आहे, हा 6 आहे,
हा 8 आहे, हा 9 आहे, हा 10 आहे. ह्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण मूळ संयुक्त संख्या म्हणजेच कॉम्पोझाईट नंबर असे म्हणतो. म्हणजे ज्या संख्येला दोनापेक्षा अधिक विभाजक असतील त्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या आहेत 74. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. त्याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे तो आहे सहमूळ संख्या म्हणजेच क्रो को को प्राईम नंबर. म्हणजे काय की ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजेच काय की समजा आपण एक्झाम्पल घेऊ 9 आणि 10 घेतलं, त्याच्यानंतर 2 आणि 8 घेतलं, 17 आणि 19 घेतलं. ठीक आहे, 17 आणि 19 घेतलं तर आता ह्या दोघं संख्या आहेत, ह्या दोघांमध्ये सामायिक अवयव आहे का? याला भाग जाणारा किंवा ह्याला भाग जाणारा एखादा कॉमन इलेमेंट आहे का? तर नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये आहे का 17 आणि 19 मध्ये? तो देखील नाहीये, कारण ह्या दोघं मूळ संख्या आहेत. आता 2 आणि 8 मध्ये असे कोणता सामायिक अवयव आहे? तर तो येतो 2, कारण 2ने 2ला पण भाग जातो आणि 2ने 8ला पण भाग जातो. ठीक आहे, म्हणजेच याला आपल्याला एक सामायिक अवयव मिळाला, म्हणून ही सहमूळ संख्येची जोडी होत नाही. आणि याच्यामध्ये आपल्याला एकही सामायिक अवयव मिळत नाहीये, म्हणून समूळ संख्येची जोडी होते. तर कुठल्याही दोन क्रमवार संख्या असतील तर सह त्या सहमूळ संख्याच असतात. म्हणजे समजा आपण 5 आणि 6 घेतलं, त्याच्यानंतर 8 आणि 9 घेतलं, तर ह्या ज्या संख्यांची जोडी आहे यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर कुठल्याही दोन मूळ संख्या असतील, त्या मूळ संख्येची जी जोडी असते ती देखील सहमूळ संख्या असते. अजून एक गोष्ट, सहमूळ संख्येमधल्या ज्या संख्या असतात त्या मूळ संख्याच असल्या पाहिजे असं नाहीये. कुठल्याही संख्या असल्या तरी चालतील, परंतु त्याच्यामध्ये सामायिक अवयव नसायला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आता याच्या नंतरचा संख्या प्रकार आहे तो आहे त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय की ज्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार त्याच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. मग हे थोडं किचकट वाटतंय ना समजायला? आपण एक डायग्राम बघू. समजा आपण हे पॉइंट घेतले, हा एक पॉइंट घेतला, त्याच्यानंतर हे हे पॉइंट घेतले, त्याच्यानंतर जसं आपण रांगोळी करतो तसे आपण पॉइंट मांडत गेलो. ठीक आहे, आता पॉइंटची संख्या मोजणार आपण. हे बिंदू किती आहेत? 1 आहे, ह्याच्यामध्ये किती आहे? 3 आहे, ह्याच्यामध्ये किती आहे? 6 आहेत, ह्याच्यामध्ये किती आहेत? 10 आहेत. ठीक आहे, तर हे जेव्हा बिंदू आपण जोडतो आणि त्यातून त्रिकोण जेव्हा फॉर्म होतो, हे बिंदू जोडल्यानंतर त्रिकोण फॉर्म होतो, म्हणजे ट्रिअँगल मिळतो आपल्याला. तर त्या ज्या संख्या असतात
त्या सगळ्या संख्यांना आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतो, म्हणजेच ट्रिअँग्युलर नंबर. आता अजून एक पद्धत आहे त्रिकोणी संख्या फाइंड करायची. ती कशी? एकामध्ये आपण +2 केलं, 2 ऍड केलं, 3. ह्याच्यात 3 ऍड केला, 6. त्यात 4 ऍड केला, 10. त्यात 5 ऍड केला, 15. 6 ऍड केला, 21. अशा प्रकारे आपण जेव्हा एक एक नंबर वाढवून ॲडिशन करत जातो, तेव्हा आपल्याला त्रिकोणी संख्या मिळतात. म्हणजे 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36 ह्या सगळ्या ज्या असतात त्या त्रिकोणी संख्या आहेत. किंवा एक लिहिला आपण, 1 + 2 3. त्याच्यानंतर 1 + 2 + 3 म्हणजे 4. 1 + 2 + 3 + 4 म्हणजे 10. ठीक आहे. अशा पद्धतीने देखील आपण त्रिकोणी संख्या फाइंड करू शकतो. आता हे छोट्या छोट्या अंकांपर्यंत ठीक आहे, परंतु ज्यावेळेला मोठी संख्या असेल तर ती कशी फाइंड करणार? त्याच्यासाठी एक सूत्र आहे. पहिली संख्या पहिली संख्या गुणिले नंतरची संख्या भागिले 2. म्हणजे काय? की आपल्याला आता पहिली संख्या फाइंड करायची आहे. पहिली त्रिकोणी संख्या. अक्षर समजतंय का सगळ्यांना? ठीक आहे. आपल्याला पहिली त्रिकोणी संख्या फाइंड करायची असेल तर काय लिहू आपण? पहिली संख्या, त्याच्यानंतर येणारी संख्या कोणती आहे? 2 भागिले 2 सूत्रानुसार. 2 2 कॅन्सल झाले, मिळालं आपल्याला 1. तसंच दुसरी त्रिकोणी संख्या फाइंड करायची असेल तर काय येईल? 2 गुणिले 3 भागिले 2 म्हणजे काय? की 3 आला. म्हणजेच या फॉर्म्युल्यानुसार आपण त्रिकोणी संख्या शोधू शकतो. हे ठीक आहे. तिसरा त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे, तो आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? की ट्विन प्राईम नंबर. इथे शब्दाप्रमाणेच जोड आणि मूळ संख्या म्हणजे जी जोडी असते मूळ संख्यांची, त्याच्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतो आपण. किंवा 2 मूळ संख्या असतील, त्याच्यातला जो फरक आहे तो 2चा असेल तर त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतो. 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या आहेत, त्यांची जोड्या आहेत 8. त्या काय आहेत? खालीलप्रमाणे: 3 आणि 5, 5 आणि 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73. अशा प्रकारे ह्या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. जोडमूळ संख्यांमध्ये हे दोघं मूळ संख्या होतात. ठीक आहे. 3 आणि 5 ह्या काय? मूळ संख्या आहे. आणि ह्या 3 आणि 5 मध्ये एकच संयुक्त संख्या येते, ती काय आहे? 4. म्हणजे या 2 मूळ संख्या आहेत, त्यांना जोडणारी एकच संयुक्त संख्या असेल तर त्यांना जोडमूळ संख्या
असे म्हणतो. त्याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे चौरस संख्या म्हणजेच स्क्वेअर नंबर. आता कुठलीही पूर्णवर्ग संख्या असेल तर तिला आपण चौरस संख्या म्हणतो. पूर्णवर्ग संख्या म्हणजे 4, 9, 16, मग 25, मग सॉरी 36, 49, ह्या ज्या वर्ग संख्या असतात त्यांना आपण पूर्णवर्ग संख्या किंवा चौरस संख्या असं म्हणतो. त्याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे षटकोनी संख्या. षटकोनी संख्या म्हणजे काय? हेक्सागोनल नंबर्स. म्हणजे ज्या संख्यांमुळे षटकोन तयार होत असेल त्यांना आपण षटकोनी संख्या असे म्हणतो. आणि त्या षटकोनी संख्या फाइंड करण्याचं सूत्र आहे n इंटू ब्रॅकेट 2n-1. n म्हणजे क्रमांक. ज्या क्रमांकाची षटकोनी संख्या आपल्याला विचारली असेल त्या ती व्हॅल्यू आपण त्या फॉर्म्युलामध्ये पुट करायची. आता आपल्याला दुसरी षटकोनी संख्या कोणती असा प्रश्न विचारलाय तर दुसरी म्हणजे n ची व्हॅल्यू आपण 2 घेणार. आता सूत्रानुसार n ची व्हॅल्यू टाकणार 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 2 -1. मग हे होणार 2 इंटू ब्रॅकेट 2 2 जा 4 -1 म्हणजे 2 गुणिले 3 बरोबर 6. तर दुसरी षटकोनी संख्या म्हणजे आपल्याला मिळते 6. सूत्राचा वापर करून आपण कुठलीही षटकोनी संख्या फाइंड करू शकतो. त्याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे तो म्हणजे विरुद्ध संख्या. आता विरुद्ध संख्या म्हणजे काय की ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या संख्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात. म्हणजे काय की ज्यांचे चिन्ह असतात ते एकमेकांच्या विरुद्ध चिन्ह असतील म्हणजे प्लस मायनस असेल तर ते किंवा मायनस प्लस असेल तर त्या ज्या संख्या असतात त्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात. आता 3 ची विरुद्ध संख्या काय येते? -3. -5 ची विरुद्ध संख्या काय येते? +5. 7 ची काय येणार? -7. अशा प्रकारे विरुद्ध संख्या म्हणजे एकमेकांचे फक्त चिन्ह विरुद्ध लिहायचे त्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात. ह्याच्यानंतरचा संख्या प्रकार आहे संख्या प्रकार नाही आहे त्याच्यानंतरचा प्रकार आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. तर स्थानिक किंमत म्हणजे काय की एखादी वस्तू असेल एखादी संख्या असेल तर त्या संख्येतील कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावरून ठरवली जाते. आता आपल्याकडे ही एक संख्या आहे 13,456. आता आपल्याला विचारलं की याच्यामध्ये स्थान आपल्याला आपण सगळे शिकलोय. स्थान हा एकक असतो, हा दशक असतो, हा शतक असतो, हा हजार असतो, हा दशहजार असतो. अशा प्रकारे हे त्याचे स्थान असतात. त्याच्यानंतर जर आपल्याला समजा तीनाचं स्थानिक किंमत विचारली आहे तर ह्या तीनाची स्थानिक किंमत लिहिताना आपण काय करायचं? 3 जसाच्या तसा लिहायचा आणि तीनानंतर जितक्या संख्या अंक असतील आता तीनानंतर किती आहे? 1 2 3. तीनानंतर 3 अंक आहेत म्हणून 3 शून्य लिहिणार म्हणजे तीनाची स्थानिक किंमत काय आली? 3000. हीच स्थानिक किंमत आपण 10च्या पॉवरमध्ये देखील म्हणजे 10च्या घातांकाच्या स्वरूपात सुद्धा लिहितो. म्हणजेच 3 गुणिले 10चा आता तीनानंतर किती शून्य आहे बरं? 3 शून्य म्हणून
तीनाच्या 10च्या डोक्यावर आपण 3 लिहिणार म्हणजेच, आणि हा 3 इंटू 10 चा घातांक 3, अशा प्रकारे ही स्थानिक किंमत ठरवली जाते. एकक स्थानची स्थानिक किंमत असते ती तीच संख्या असते. ठीक आहे. 6ची स्थानिक किंमत 6च येणार. त्याच्यानंतर 4ची स्थानिक किंमत काय येईल बरं? 4नंतर 2 घर आहेत म्हणून 400 येणार. अशा प्रकारे स्थानिक किंमत काढता येते. ही झाली नॉर्मल संख्येची स्थानिक किंमत. जर समजा दशांश चिन्ह दिलेले असतील आणि आपल्याला स्थानिक किंमत विचारली असेल, ठीक आहे. आता हे दशांश चिन्हाच्या इकडे 4 घर आहे आणि दशांश चिन्हाच्या इकडे 3 घर आहे. तर ज्या वेळेला आपल्याला दशांश चिन्ह नंतरच्या संख्येची स्थानिक किंमत विचारतात, त्यावेळेला काय करायचं? समजा आपल्याला 8ची स्थानिक किंमत सांगितली, तर दशांश चिन्ह हा 8 जसाच्या तसा लिहायचा. 8च्या आधी किती संख्या आहे तेवढे शून्य लिहायचे. हा दशांश चिन्हानंतर एक शून्य द्यायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जर दशांश चिन्हानंतर स्थानिक किंमत काढायची असेल तर ती आपण काढतो. ही 10च्या पॉवर मध्ये लिहायची असेल तर आपण कसं लिहितो? गुणिले 10ची पॉवर. आता 10ची पॉवर काय येईल? दशांश चिन्हानंतरच्या संख्या मोजायच्या आहे 2, पण ती वजा पॉवर येईल, ऋण पॉवर येईल. ठीक आहे. आणि दशांश चिन्हाच्या आधीच्या ज्या संख्यांची स्थानिक किंमत आपल्याला विचारली, तर आता एकाची स्थानिक किंमत ही आपण नॉर्मल जशी काढतो तशीच येणार. एकानंतर 2 शून्य 2 घर आहेत म्हणून 2 शून्य येणार. 5ची येणार, 5नंतर 1 शून्य 1 घर आहे म्हणून 1 शून्य. अशा प्रकारे आपण स्थानिक किंमत म्हणजे त्या संख्येची प्लेस व्हॅल्यू काढतो. त्याच्यानंतर येते दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय? फेस व्हॅल्यू. प्रत्यक्षात बघितल्या क्षणी आपल्या डोक्यात जी व्हॅल्यू येते त्या संख्येची किंवा त्या अंकाची, त्याला आपण दर्शनी किंमत म्हणतो. आता ही उदाहरणार्थ ही संख्या दिली, तर ह्या संख्येमध्ये 1ची दर्शनी किंमत 1च येणार, 9ची दर्शनी किंमत 9च येईल, 5ची दर्शनी किंमत 5च येईल. ठीक आहे. दर्शनी किंमत म्हणजेच जी प्रत्यक्ष आपल्याला दिसते ती दर्शनी किंमत होते. तर मग आपल्याला परीक्षेमध्ये खूप वेळेला प्रश्न येतात की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मधल्या यांची फरक काय किंवा त्यांची ॲडिशन काय होते, त्याच्यानंतर किती पट आहे, ह्या सगळ्या ज्या प्रश्न आहेत ते आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? संख्या आणि संख्येचे प्रकार. कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज चॅट सेक्शनमध्ये मेसेज करा. समजलंय सगळ्यांना इथपर्यंत? ठीक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या. तर आपण लहानपणीच खूपदा विभाज्यतेच्या कसोट्या ह्या बघितलेल्या असतात, पण तरी देखील स्पर्धा परीक्षेसाठी किंवा ह्या टेटच्या एक्झामसाठी कसोट्या माहिती असणं खूप गरजेचं आहे.
आणि आज आपण बेसिक पासून सुरुवात केली आहे, म्हणून आज विभाज्यतेच्या कसोट्या आज मी घेऊन घेते. तर सगळ्यात पहिले कसोटी आहे ती म्हणजे 2ची कसोटी. ठीक आहे. 2ची कसोटी काय आहे, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येत 2ने निःशेष भाग जातो. आता निःशेष भाग जातो म्हणजे काय, की भागाकार ज्या वेळेला करतो आपण त्यावेळेला बाकी 0 येते. ठीक आहे. म्हणजेच निःशेष भाग जातो. आता कुठलीही समसंख्या घेतली ना तर ती 2ने भाग जातो त्या समसंख्येला. तर आता आपण उदाहरणार्थ बघू. 12, 514, 3116 अशा ज्यांच्या एकक स्थानी, आता ह्याच्या एकक स्थानी 2 आहे, ह्याच्या एकक स्थानी 4 आहे, ह्याच्या एकक स्थानी 6 आहे. म्हणून ह्या ज्या संख्या आहेत यांना 2ने भाग जातो. त्याच्यानंतरचा प्रकार आहे 3ची कसोटी. त्याच्यानंतरची कसोटी आहे 3ची कसोटी. म्हणजे 3च्या कसोटीत काय आहे, की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेस 3ने भाग गेल्यास त्या संपूर्ण संख्येला 3ने निःशेष भाग जातो. म्हणजे काय, की संख्या दिलेली असेल, आपण त्याच्यातल्या प्रत्येक अंकाची बेरीज करायची आणि जो ती बेरीज आलेली असेल त्या बेरजेला 3ने भाग जाईल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. ही 3ची कसोटी आहे. उदाहरणार्थ आपण घेतलं 279. तर याच्यात 2 प्लस 7 प्लस 9 म्हणजे येतो 2 आणि 7 9 आणि 9 18. आता 18ला 3ने भाग जातो म्हणजेच ह्या संख्येला 3ने भाग जाईल. त्याच्यानंतरची कसोटी आहे 4ची कसोटी. आता दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4ने निःशेष भाग गेल्यास त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. 4च्या कसोटीमध्ये पुढच्या संख्या बघायच्याच नाही. शेवटच्या ज्या 2 संख्या आहेत त्याच बघायच्या. उदाहरणार्थ आपण घेतलं 2, 3, 5, 7, 4 आणि 8. तर आता ही एवढी मोठी संख्या आहे, पण ह्याच्यात पुढचे डिजिट बघायचेच नाही, फक्त शेवटचे 2 डिजिट बघायचे, एकक स्थानचा आणि दशक स्थानचा. आणि ह्या दोघांना जर 4ने भाग जात असेल तर ह्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता 48 या संख्येला 4ने भाग जातो. 4 1 4, 4 2 8, 12चा भाग जातो. म्हणजेच या पूर्ण संख्येला 4ने भाग जाईल. अजून जर संख्येच्या शेवटी 0 0 0 असं काहीतरी आलं, जर 0 आलं तरी देखील त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. त्याच्यानंतर आहे 5ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5ने भाग जातो. ठीक आहे. आता या संख्येच्या शेवटी 0 आहे, ह्या संख्येच्या शेवटी 5 आहे, तर या संख्येला 5ने भाग जातो. समजा 20 घेतलं, 25 घेतलं, 35 घेतलं, 40 घेतलं, तर 0 आणि 5 ज्या संख्येच्या एकक स्थानी येतो त्याला आपण 5ने भाग जातो असे म्हणतो. त्याच्यानंतर 6ची कसोटी. 6च्या कसोटीत काय
6 मध्ये 2 आणि 3 नेहमी लक्षात ठेवायचा. ज्या संख्येला 2 आणि 3 ह्या दोघा संख्येने भाग जातोय, तर त्या संख्येला 6 ने देखील भाग जातो असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ 12. 12 या संख्येला 2 ने पण भाग जातो, 3 ने पण भाग जातो. म्हणून ह्या संख्येला 6 ने देखील भाग जातो. तसंच 24 घेतलं तर 24 दोन दोन 2 ने पण भाग जातो, 3 ने पण जातो आणि म्हणूनच 6 ने पण जातो. अशा प्रकारे ही 6ची कसोटी आहे. त्याच्यानंतर 8ची कसोटी आहे. जशी 4ची कसोटी होती तशीच 8ची कसोटी पण आहे. फक्त या संख्येत शेवटच्या 3 अंकांनी मिळून जी संख्या होते त्याला 8ने पूर्ण भाग गेला पाहिजे. आता इथे या संख्येमध्ये हे शेवटचे 3 अंक पाहिले, 4, 2 आणि 4. 4, 2 आणि 4 ला 8ने भाग जातो. म्हणून 8 एका 8. ठीक आहे. तर 8ने भाग जातो म्हणून त्या संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. त्याच्यानंतर 9ची कसोटी. 9ची कसोटी ही 3च्या कसोटी सारखी आहे. तर 9च्या कसोटीत काय आहे, की सर्व अंकांच्या एकूण बेरजेस जर 9ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. उदाहरणार्थ समजा 9. तर ह्या सगळ्या संख्यांची जर बेरीज केली आपण तर ती येते 27 आणि 27ला 9ने भाग जातो. म्हणूनच ह्या पूर्ण संख्येला आपण म्हणू शकतो की 9ने भाग जातो. त्याच्यानंतर 9 नंतर 10ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येच्या शेवटी 0 येतो त्या संख्येला 10ने भाग जातो. एक मिनिट. त्याच्यानंतर आहे 11ची कसोटी. दिलेल्या संख्येत एका आड एक येणाऱ्या म्हणजेच सम व विषम स्थानावरील ज्या सर्व अंकांची बेरीज असते त्यांची वजाबाकी जर 0 असेल किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला 11ने भाग जातो असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ आता ह्या संख्येत ठीक आहे, हे एक सोडून एक येणाऱ्या सम आणि विषम स्थानावरील ज्या अंकांची बेरीज आहे. आता ही विषम स्थानावरील अंकांची बेरीज आहे. 1, 3, 5, 7 ह्या विषम स्थानावरील अंकांची बेरीज आहे जी 18 आणि समस्थानावरील ज्या अंकांची बेरीज आहे 3, 2, 9 आणि 4. ठीक आहे, यांची बेरीज पण 18च येते आणि ह्या दोघांमधला फरक ज्यावेळेला शून्य शून्य येतोय म्हणूनच या पूर्ण संख्येला आपण म्हणू शकतो 11ने भाग जाईल. ज्या वेळेला ह्याचा फरक हा 0 असेल, 11 असेल, 22 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्यांना 11ने भाग जातो असे आपण म्हणू शकतो. एक मिनिट.
ओके. आतापर्यंत समजल्या सगळ्यांना कसोट्या आणि आपण संख्येचे जे प्रकार बघितले. कोणाला काही अडचण आहे? आवाज व्यवस्थित येतोय का सगळ्यांना? अक्षर समजतंय? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. ओके. याच्यानंतर आपल्याला खूपदा, आता मी टेटची जेव्हा क्वेश्चन पेपर बघितली, तर गुणाकार बेरजेवर खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेत. त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये थोडे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे देखील समजावून देते. तर गुणाकार आणि भागाकार करताना चिन्हांचा काय नियम आहे तो मी सांगते आधी. ज्या वेळेला प्लस प्लस येतं, तर उत्तराचं चिन्ह देखील प्लस राहतं. ज्या वेळेला प्लस मायनस असेल, तर उत्तराचं चिन्ह मायनस होतं. मायनस प्लस मायनस 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 प्लस. ठीक आहे, हे चिन्हांचे नियम आहे. ठीक आहे. ज्या वेळेला आपण समजा आता 5 गुणिले 5 केलं, तर याचं आन्सर येणार 25. ज्या वेळेला 5 गुणिले -5 करू आपण, तर गुणाकार आपण जसाच्या तसा लिहायचा आणि संख्याचं जे चिन्ह आहे ते निगेटिव्ह द्यायचं, म्हणजे वजाचं चिन्ह द्यायचं. समजा -5 गुणिले 5 असेल, तर गुणाकार लिहायचा आणि जे संख्येचं चिन्ह आहे ते वजा द्यायचं. त्याच्यानंतर दोघं ज्या वेळेला वजा असतील, त्यावेळेला त्याचा गुणाकार जो येतो तो अधिक अधिक संख्या येते. ठीक आहे. तर ह्याचा नियम कसा आहे, की ज्या वेळेला आपण गुणाकार करतो आणि चिन्हांची संख्या आपण मोजायची, जर ती संख्या सम असेल, तर त्या उत्तराला आपण धनचिन्ह देतो. म्हणजेच कसं, आता समजा -2, -3, -2. ठीक आहे. पहिले आपण काय करणार, सगळ्यांचा गुणाकार करून घेणार. 2 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे 12 येणार. आता चिन्ह किती आहे, हे एक चिन्ह आणि हे एक चिन्ह, तर दोन चिन्ह आहे. दोन ही समसंख्या आहे. त्याच्यामुळे ह्याचं जे चिन्ह होईल ते सम अधिकच राहील, म्हणजे धनच राहील. पण ज्या वेळेला समजा 1 गुणिले 2 गुणिले असं असेल, तर इथे चिन्हांची संख्या आधी मोजायची. गुणाकार करून घेतला, त्याच्यानंतर चिन्हांची संख्या किती आहे, 1, 2, 3 आणि 4. ही पण समच आहे, म्हणून आपलं उत्तर जे असेल ते धनसंख्याच येईल. त्याच्यानंतर ज्या वेळेला -1चा घातांक समजा आपण 87 असेल, तर -1चा घातांक 87 म्हणजे काय, की -1चा 87 वेळेला गुणाकार. ठीक आहे.
मग आता 87 वेळेला गुणाकार करत बसणार का? तर नाही. ह्याचं शॉर्टमध्ये कसं येणार, ह्याचं उत्तर गुणाकार एकाने एकाला किती वेळेला गुणलं तरी त्याचं उत्तर एकच येतं. आणि 87 ही संख्या काय आहे? विषम संख्या आहे. त्याच्यामुळे आपलं जे चिन्ह येईल ते ऋण चिन्ह येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर बेरीज आणि वजाबाकीचे नियम. तर बेरीज आणि वजाबाकीच्या नियमांमध्ये काय, की ज्या वेळेला समान चिन्ह असतील, ठीक आहे, समान चिन्ह, त्यावेळेला बेरीज करायची. आणि ज्या वेळेला विरुद्ध चिन्ह असतील त्यावेळेला वजाबाकी करायची. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की मोठ्या संख्येचं चिन्ह नेहमी द्यायचं. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे काय, की प्लस प्लस असेल तर आपण काय करणार, बेरीजच करणार. म्हणजे 5+2 केलं, मिळणार आपल्याला 7. आता प्लस मायनस असेल तर आपण वजा करू. उदाहरणार्थ 9 - 13. ठीक आहे. तर आता 9 - 13 म्हणजे काय, की 13तनं 9 वजा करायचा. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 13 ही मोठी संख्या आहे तर तिचं चिन्ह द्यायचं, जे येईल ऋण. आता वजा अधिक, तर उत्तर काय येईल, आपण प्रोसेस काय करणार, की वजाच करणार. म्हणजे जर वजा 15 असेल प्लस 20 बरोबर दोघांचं वजाबाकी करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जे येईल अधिक. त्याच्यानंतर वजा 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 बेरीज होते. परंतु ह्याच्यामध्ये एक उदाहरण देऊ, -10. तर दोघांची बेरीज होईल आणि चिन्ह जे असेल ते नेहमी वजाच राहणार आहे. अशा प्रकारे बेरीज आणि वजाबाकीचे हे नियम आहे. त्याच्यानंतर अजून एक नियम आहे, जर कंस आला एखाद्या प्रोसेसमध्ये, तर कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर ते कंसाच्या मधले जे चिन्ह असतात ते चिन्ह बदलतात. म्हणजे काय, उदाहरणार्थ आपण घेतलं 2 वजा वजा 5. तर हे कसं होईल, 2 हा वजा बाहेर आलाय कंसाच्या, त्याच्यामुळे ह्याचा कंसाचा मधलं चिन्ह आहे ते बदलेल आणि उत्तर येईल आपलं 7. तसंच आता समजा कितीही अंक असू द्या, असं नाही की 2च पाहिजे 3च पाहिजे, कितीही असू द्या, हे कसं होईल, आता मायनस 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 तिघांची बेरीज होणार आणि हा वजा हा अधिक होणार. त्याच्यामुळे हा वजा हा अधिक. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बेरीज आणि वजाबाकी हे सगळं करत असतो. त्याच्यानंतर भागाकार. आता भागाकार करताना प्रत्येक संख्येस भाग द्यावा. पण जर भाग जात नसेल तर शून्याचा भाग द्यायचा असतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला विचारलंय 11 11
भागिले 11. तर 11 एक 11, 11 एक 11. झालं आपलं उत्तर 11. असं नाही होत. ठीक आहे. हे जे आहे ते रॉंग होतं. मग प्रत्येक संख्येला आपल्याला भाग द्यावा लागणार आहे. म्हणजे काय? आता 11 ह्याच्यात पहिले दोन किंवा तीन कितीही संख्येला आपण घेऊ शकतो पहिले भाग देण्यासाठी. सगळं मोस्टली आपण दोनच संख्या घेतो. तर 11 एक 11 केलं, 11तनं 11 गेले 0. मग एका वेळेला हा एकच डिजिट खाली उतरतो. हे दोघं डिजिट खाली येत नाही. मग आता 11ला एकाला 11ने भाग जातो का? नाही. म्हणून शून्याचा भाग दिला. आता हा एक आहे, हा खाली येईल. मग 11ने परत 11ला भाग दिला, -11 हे बाकी आली 0. मग याच्यामध्ये याला बोलतात बाकी. हा असतो आपला भागाकार. हा असतो भाजक आणि हा असतो भाज्य. आणि ह्या सगळ्या याच्यावरनं एक सूत्र तयार होतं. ते सूत्र म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. ठीक आहे. हे त्याचं सूत्र आहे. तर आपण क्रॉस चेक करण्यासाठी करू. समजा भाज्य हे आला. आता भाजक काय आहे? 11. भागाकार काय आला आपला? 101. आणि बाकी काय आली? 0. मग 11ने 101ला गुणलं तर 11 एक 11, हातच्याला 1, 11 शून्य शून्य, हा 1 जसाचा जसा, 11 एक 11. ठीक आहे. म्हणजेच दोघं साईड आपल्या सारख्या आल्या. अशा प्रकारे जर आपल्याला भागाकार दिला असेल, भाजक फाइंड करायचं असेल, या सगळ्या सूत्रावरून आपण फाइंड करू शकतो. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? आतापर्यंत जे जे झालंय ते फास्ट होतंय का? ठीक आहे. आतापर्यंत आपण संख्यामध्ये वेगवेगळे संख्येचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्या. त्याच्यानंतर बेरजेचे, वजाबाकीचे, गुणाकार, भागाकार याचे नियम बघितले. स्थानिक किंमत बघितली, दर्शनी किंमत बघितली. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत संख्याज्ञानामधल्या. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न विचारण्यात येतात. तर आपण एक्झाम्पल सुरू करणार आहे. समजा आपल्याला दिलंय 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची सरासरी विचारली आहे. तर ह्याच्यावर आधारित असे प्रश्न विचारतात ह्या संख्याज्ञानावर, की सरासरी किती आहे, बेरीज किती आहे, एकूण नैसर्गिक संख्या किती आहे किंवा समसंख्या किती आहे. हे सगळं आपण एक एक स्टेप बाय स्टेप बघणार आहे.
आज जितके प्रकार होतील तितके, त्याच्यानंतर बाकीचं उद्या घेणार आहे. एक क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले जे क्वेश्चन्स आहे ते देखील आपण घेऊ. आता जितके 2-3 प्रकार होतील तेवढे आपण बघून घेऊ. आवाज येतोय माझा? गुड इव्हनिंग सर्वांना. मॅडम रेकॉर्डिंग स्टॉप करा. हो सर.